नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाचा जो भाग आपण शिकत आहोत त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जे काही व्याकरणाचं आपण शिकलेलं आहे ते संपूर्ण वेगवेगळ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाणारच आहे। जे जे घटक आपण शिकलेले आहेत त्या घटकावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातातच। तेव्हा आपण त्या शिकवलेल्या संपूर्ण व्याकरणाचे जे काही घटक आहेत त्या घटकाचा आपण चांगल्या प्रकारचा अभ्यास करणं गरजेचं आहे। तर जे जे काही आपण इथं शिकलेलं आहे व्याकरणाचं ते होमवर्कमध्ये चांगल्या प्रकारे लिहा। व्याकरणासाठी एक स्वतंत्र वही करा, हे मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे। आपण आता व्याकरणाचा जो काही घटक शिकत आहोत तो आहे अलंकार, भाषेचे अलंकार। ते भाषेचे अलंकार त्याचे प्रकार कोणकोणते पडतात ते आपण मागील पिरियडमध्ये अभ्यासलेलं आहे। मागच्या पिरियडमध्ये आपण अलंकार म्हणजेच काय, अलंकाराची व्याख्या आणि अलंकाराचे प्रकार कोणते हे आपण अभ्यासलं। तर मुख्य अलंकाराचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये शब्दालंकार, अर्थालंकार आणि शब्दालंकाराचे मग उपप्रकार जे पडतात ते शब्दालंकाराचे काही प्रकार आपण अभ्यासलेले आहे। त्यामध्ये पहिला आहे अनुप्रास अलंकार आणि दुसरा यमक अलंकार हे आपण अभ्यासलेला आहे। आणखी त्याच्यामध्ये श्लेष अलंकार असणारा हा शब्दालंकाराचाच प्रकार आहे, तो आज आपल्याला इथं अभ्यासावयाचा आहे। लिहून घ्या। मराठी व्याकरण आपण घटक अभ्यासत आहोत अलंकार। किंवा अलंकाराचे प्रकार। यामध्ये आपण शब्दालंकाराचे प्रकार आपण अभ्यासत आहोत। शब्दालंकाराच्या प्रकारामध्ये आज आपल्याला श्लेष अलंकार हा अभ्यासावायचा आहे। श्लेष अलंकार तर श्लेष अलंकार कशाला म्हणायचं याची व्याख्या अगोदर आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। व्याख्या अभ्यासूनच मग त्याचे उदाहरण आपण समजून घेऊ शकतो। या अगोदर आपण शब्दालंकारामधील अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार हे दोन प्रकार आपण अभ्यासलेलं आहे। शब्दालंकारामध्ये अभ्यासत असताना आपल्याला शब्द किंवा वर्ण अक्षर यांच्या रचनेमुळे जे काही नाद निर्माण होऊन यामध्ये नाद माधुर्य निर्माण होते किंवा त्या भाषेमध्ये किंवा काव्यपंक्तीमध्ये सौंदर्य निर्माण होतं, सौंदर्यात वृद्धी होते, त्यास आपण अलंकार असे म्हणतो। अशा प्रकारची आपण व्याख्या इथं अभ्यासलेली आहे। आज रोजीला आपल्याला श्लेष अलंकाराचे काही उदाहरणे इथं आपल्याला अभ्यासायचं आहे। सुरुवातीला आपण श्लेष अलंकाराची व्याख्या लिहून घेऊया। लिहा व्याख्या, श्लेष अलंकाराची व्याख्या लिहा अगोदर। जेव्हा एकच शब्द वाक्यात जेव्हा एकच शब्द वाक्यात जेव्हा एकच शब्द वाक्यात किंवा कवितेच्या चरणात जेव्हा एकच शब्द वाक्यात किंवा कवितेच्या चरणात दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाऊन एकाच
शब्दामुळे सौंदर्य प्राप्त होते, सौंदर्य प्राप्त होते. तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. बघा लक्ष द्या. आता श्लेष अलंकार कशाला म्हणायचं आहे? श्लेष अलंकार जेव्हा एकाच शब्द किंवा वाक्यात, जेव्हा एकच शब्द वाक्यात किंवा कवितेच्या चरणात दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे, म्हणजे एकच शब्द आहे, ती एकच शब्द वाक्यात किंवा चरणामध्ये वापरलं गेलं तर त्या शब्दाचे भिन्न असे दोन अर्थ निघत असतील. दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाऊन एकाच शब्दामुळे सौंदर्य प्राप्त होते. बघा, कवितेच्या चरणामध्ये किंवा वाक्यामध्ये एकच शब्द वापरलेला आहे आणि त्या शब्दाचे दोन भिन्न अर्थ निघतात आणि त्यामुळे शब्द चमत्कृती तिथं साधली जाते. म्हणजेच कलात्मकता तिथं निर्माण होते, सौंदर्य प्राप्त होतं. असं ज्या ठिकाणी होते किंवा शब्द सौंदर्य वाढते त्यास आपण श्लेष अलंकार असं म्हणतो. एकाच शब्दामुळे त्या वाक्याचे अथवा काव्यपंक्तीचे दोन भिन्न अर्थ प्रत्ययास येतात. बघा, एकाच शब्दामुळे त्या वाक्याचे अथवा काव्यपंक्तीचे दोन भिन्न अर्थ प्राप्त होतात असं म्हणलेलं आहे, किंवा प्रत्ययास येतात. म्हणजेच ते एकच शब्द आपण वापरलेला आहे पण त्याचे दोन भिन्न अर्थ निघतात आणि त्यामुळे आपल्याला दोन भिन्न अर्थ त्या ठिकाणी आपल्याला प्रत्ययास येऊ शकतात. हे श्लेष अलंकाराचं विशेष आहे, वैशिष्ट्य आहे. तसं पाहिलं तर बघा, म्हणून श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकारही आहे. म्हणून आता शब्दालंकार, श्लेष हा अलंकार जो आहे यास शब्दालंकारही अलंकारमध्येही मोडू शकतो आणि अर्थालंकारामध्येही मोडू शकतो. याचं हे विशेष आहे अशा प्रकारचं. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. तरी आपण याचे शब्दालंकारामध्ये इथं आपण गणना करतो, पण शब्दालंकार आणि अर्थालंकार दोन्हीचंही यामध्ये त्याची जी काही रूपरेषा आहे ती दिसू शकते आपल्याला. आता श्लेष या शब्दाचा अर्थ होतो श्लेष. श्लेष म्हणजेच काय? मिठी किंवा आलिंगन. दोन अर्थांची मिठी त्या शब्दाला आहे अशा प्रकारचं. एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी. श्लेष या शब्दाचा अर्थ काय? आलिंगन आणि मिठी असा या श्लेष या शब्दाचा अर्थ होतो. लक्षात घ्या, श्लेष या शब्दाचा अर्थ काय आहे? आलिंगन किंवा मिठी, दोन अर्थांची मिठी किंवा दोन अर्थांचं आलिंगन या ठिकाणी आहे, त्यास आपण श्लेष अलंकार असं म्हणतो. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण व्याख्या अभ्यासलेली आहे. आता उदाहरणे पाहायची आहेत. श्लेष अलंकारामध्ये एक सभंग श्लेष अलंकार आणि एक अभंग श्लेष अलंकार असेही उपप्रकार यामध्ये दिसून येतात. श्लेष अलंकारामध्ये सभंग श्लेष अलंकार, सभंग श्लेष अलंकार. शब्दाची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळतात. शब्दाची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळतात त्यास सभंग श्लेष अलंकार असे म्हणतात. आता सभंग श्लेष अलंकार कशाला म्हणायचं आहे? तर शब्दाची फोड केल्यानंतर त्याचे दोन अर्थ ज्या ठिकाणी कळतात त्यास सभंग श्लेष अलंकार असं म्हणलं जातं. त्याचे उदाहरण आपण इथं बघूया. उदाहरणामध्ये सुमने या शब्दाचा अर्थ फूल असा होतो.
तसेच सुमने म्हणजेच चांगली मने. आता इथे लक्ष द्या, सबंग श्लेष अलंकार कशाला म्हणायचा आहे तर त्या शब्दाची फोड तिथे केल्यानंतर त्याचं जे अर्थ आहे, दोन अर्थ आहे ते आपल्याला कळतात, त्या सबंग श्लेष अलंकार असं इथं म्हणायचं आहे. आता यामध्ये सबंग श्लेष अलंकारामध्ये इथं आपल्याला दिसून येतं, उदाहरण घेतलेलं आहे आपण, सुमने. आता सुमन म्हणजेच काय, फूल. सुमन म्हणजे फुल असा या शब्दाचा अर्थ होतो. सुमने फुले अनेक असं. आणि सुमने म्हणजे चांगली मने. बघा, सुमन हा जे काही शब्दाचा आहे, सुमन हा शब्द दोन अर्थ, सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजेच चांगलं मन अशा प्रकारचं. मग त्याचा फोड करून इथं अर्थ आपल्याला कळतो, सुमने चांगली मने, सुमन चांगलं मन अशा प्रकारचं या ठिकाणी अर्थ आपल्याला दिसून येतो. सुमन म्हणजेच चांगलं मन. आता अभंग श्लेष अलंकार जो आहे यामध्ये दुसरा जो आहे अभंग श्लेष अलंकार. अभंग श्लेष अलंकार. अभंग श्लेष अलंकारामध्ये शब्दाची फोड न करताही दोन अर्थ कळतात. शब्दाची फोड न करताही दोन अर्थ कळतात, त्यास आपण अभंग श्लेष अलंकार असं म्हणतो. उदाहरण बघूया आपण. उदाहरणामध्ये लागणे हा जो काही शब्द आहे याचा अर्थ असा होतो हवी असणे. लागणे म्हणजे हवी असणे किंवा आवश्यक असणे. आवश्यक, हवी असणे आणि आवश्यक लागणे या शब्दाचा अर्थ. तसेच लागणे हा जो काही शब्द आहे याचा परत अर्थ असाही निघतो चक्कर किंवा भोवळ येणे. चक्कर किंवा भोवळ येणे लागणे या शब्दाचा अर्थ असा प्रकारचा दोन अर्थ इथे निघतात. लागणे म्हणजेच काय, हवी असणे, आवश्यक असणे. हे पहिलं उदाहरण इथे दिलेलं आहे. तसेच लागणे या